राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। पुणे महानगरपालिकेच्या समोर प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा दिला आहे। आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे आभारही त्यांनी मानलेत। सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून त्याचबरोबर संविधानाच्या लढाईतली मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्य पदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे। मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही। मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल। त्याच्यामुळे माझी मला नम्र विनंती आहे, मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांत शिंदे साहेबांना, जे माझे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांना मेल केलेला आहे। आताच एक 5 मिनिटापूर्वी मी राजीनामा ट्विट सुद्धा केलेला आहे। आणि मी आता काय घेऊन चाललोय तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मी हे घेऊन चाललोय, यांचा आशीर्वाद, यांचा प्रेम, यांचा विश्वास घेऊन चाललोय। माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतोय, पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही, मग सुप्रियाताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान देणार का, असं प्लीज करू नका। माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे। बातम्या होत असतात, बातम्या नका चालत असतात, पण त्या बातम्यांमध्ये 26.5 वर्षाचा मिळालेला विश्वास, 26.5 वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये। काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बीजेपी मध्ये गेलेले आहेत, काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे तिथं कुठेही उभा दावा राहिला नाही। मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय। अशा परिस्थितीमध्ये यांचं मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाहीये। शेवटी 2-4 पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर टाकतात, त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात। आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या प्रश्नासाठी मी माननीय पवार एक पक्षप्रमुख म्हणून, मी त्या पक्षाचा नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती राहील। मी आताही आल्यानंतर मला तिथं असलेले कार्यकर्ते अनपेक्षित होते, कारण पार्टी कार्यालयामध्ये मान्य सुप्रियाताई सुळे ह्या उपस्थित होत्या, त्यामुळे कार्यकर्ते तिथं असल्यामुळं मी मुद्दामच महापालिकेच्या या दालनामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली। पण मला असं वाटतं की हे सगळं होत असताना आपण माझ्या विनंतीचा सन्मान ठेवताल, आपण या विनंतीचा सन्मान ठेवत असताना म्हणजे हे ठिकाणच ठरलेलं नव्हतं, हे अनपेक्षित ठिकाण आहे। पत्रकारांचे खूप फोन आले, तुम्ही इथंच बोलायला या, अन्यथा मी नका त्या ठिकाणी पार्टी कार्यालयात येऊनच बोलणार होतो। तर माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहील, आज मी या ठिकाणी राजीनामा माझा जाहीर करतोय। हा कुठलाही राजकीय निर्णय नाही, याचे कुठलेही राजकीय दुर्गामी परिणाम किंवा याच्यातून काय लाभ पदरात पाडून घेण्याचा माझा विषय नाही। आजची पत्रकार परिषद सुद्धा ही काय नियोजित नव्हती, हे महापालिकेचं नाही का ठिकाण सुद्धा सुनियोजित नव्हतं, मी पार्टी कार्यालयात येत होतो। पण माझे स्वतःचे एथिक्स असे समजले मी की ज्या पार्टीचा आपण राजीनामा देतोय त्या पार्टी कार्यालयात आपण जाऊ नये। जरी त्याचं नका रजिस्ट्रेशन माझ्या नावाने असलं तरी मूळ मालक आणि इथून पुढे मान्य सुप्रियाताई सुळे किंवा पक्षाचे पक्षाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब हे त्या संदर्भामध्ये योग्य ते नका त्या ठिकाणी निर्णय घेतील। त्या पार्टी कार्यालयावर माझा दावा नव्हता, नाही आणि उद्या सुद्धा नसेल। त्याच्यामुळं इथून बाहेर पडताना माझ्यातला कुठल्याही कार्यकर्त्याने मी विनंती केली की कुणीही पक्षाच्या नेत्यांबद्दल, पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या भूमिकेबद्दल कुणीही टीका करणार नाही। भूमिका काय ते मला माहितीच नाही, फक्त आज मी सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन या ठिकाणी राजीनामा देऊन बाहेर पडतो। असं आहे की मला निवडणूक लढत असताना समोर कोण येणार आहे, या ठिकाणी महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की हे अर्जुना, समोर कोण उभे आहेत त्यापेक्षा तू लढाईच्या रणांगणात आहेस आणि लढाई ज्यांच्यावर करतोय ते तुझे नका कोण नात्यातले आहेत, बाहेरचे त्याचा विचार किंवा कोणी नका सहकार्य आहेत त्याचा फार विचार न करता तुला हे रणांगण नका लढवायचंय, गाजवायचंय। त्याच्यामुळे मला असं वाटतं समोरून कोण उमेदवार आहे, माझी लढाई कुठल्या पार्टीच्या विरोधात नाही, माझ्या सहकार्याच्या विरोधात पण नाही। माझी लढाई माझ्या भागातल्या लोकांना एक नका चांगल्या पद्धतीचा आश्वासक चेहरा देणे, त्याचबरोबर
माझ्या तिथल्या प्रश्नासाठी जो नका इथल्या सभागृहात येऊन नका भांडेल किंवा संघर्ष करेल ह्याच्यासाठी आहे. आणि मला खात्री आहे की माझ्या भागातला नागरिक माझ्या मागे कुठलाही बॅनर असला तरी माझ्या पाठीशी नक्की उभा राहतो. मी पक्षाला बिलकुल अडचणी आणत नाही, हा पहिला भाग. माझा विषय असा आहे की माझा पक्ष हा लोकशाही मानतो आणि मी लोकशाही मानून लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरत असतो. लोकशाहीमध्ये मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये मी काय कुठं कार्यकर्ते घेऊन पार्टी फोडून चाललोय त्या पार्टीच्या विरोधात उमेदवार करतो असा बिलकुल भाग नाही. शेवटी हडपसर मतदारसंघातल्या माझ्या ज्या 1,27,668 लोकांनी मला मतदान केलंय त्यांनी एका पक्षाच्या विरोधात मला मतदान केलंय. तिथल्या नागरिकांच्या नजरेमध्ये मी विलन ठरू नये. ज्या कार्यकर्त्यांनी आर्थिक रसद नसताना राजकीय रसद नसताना सुद्धा त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या प्रेमापोटी माझ्या पाठीमागं पाठबळ उभं केलं त्यांच्या संदर्भामध्ये पण माझी अडचण होऊ नये म्हणूनचा हा माझा निर्णय. मी पुन्हा एकदा सांगतो, हा पार्टीच्या विरोधातला माझा निर्णय नाही, हा पक्ष नेतृत्वाच्या विरोधातला माझा हा निर्णय नाही. तिसरा विषय जे नाही का आमच्या एका बहिणीने जो विचारला त्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, मला एक कुटुंब आहे, माझं पुढचं राजकीय फ्युचर आहे. कृपया हा वाद प्रशांत जगताप विरुद्ध अजितदादा असा लावू नका. मी त्यावेळेस पण सन्मान्य अजितदादांना सोडून इकडे का राहिलो, फक्त पवारसाहेबांच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी त्यांनी दिला. शेवटी खिलाडी वृत्तीने मला निवडणूक तर मला लढायची का तर मी लढणार आहे. माझ्यावर कुणी उमेदवार येऊ, एक्स येऊ, वाय येऊ किंवा कोणी येऊ, शेवटी मला निवडणूक लढवावी लागणार आहे. विशाल तांबे निवडणूक लढवणार नाहीयेत अशा काळात मी पवारसाहेबांना एकटं टाकलं असं वाटत नाही. मला असं वाटतं की सन्मान्य पवारसाहेब हे माझं दैवत होतं, श्रद्धास्थान होतं आणि कायम राहील. एखादी निवडणूक किंवा अशा प्रकारे नाही का राजकारणामध्ये घडलेल्या घडामोडी कुणावरची श्रद्धा कधी कमी करत नसतात. आता राहिला विषय तुम्ही कोण कोण पार्टी सोडून गेले बोलताय. ज्या क्षणी मी पार्टीचा राजीनामा 6:01 मिनिटांनी ट्विट केलाय त्याच्यानंतर पार्टीच्या पॉलिसीच्या विरोधात म्हणजे पार्टीच्या पॉलिसी कोण आले कोण गेले याच्याबद्दलची जाहीर वाच्यता किंवा कुठल्या खासगी सुद्धा वाच्यता करण्याचा मला नैतिक अधिकार नाही. त्याच्यामुळे पार्टीमध्ये कोण येतंय कोण जातंय या पार्टी कुणावर निवडणूक लढवणार आहे याच्यावर मी पुढे सुद्धा कुठलंही भाष्य करणार नाही. मी एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कर्ता आहे. आजही माझ्या घरामध्ये माझे आई वडील, मी, माझा भाऊ, माझ्या भावाची मिसेस, माझी मिसेस आणि आमच्या दोघांची 4 मुलं राहतात. मला त्याच्यामध्ये सुरेख आनंद मिळतो आणि स्वर्गीय आनंद मिळतो. त्याच्यामुळे मी मागे सांगितलं होतं काही लोकांनी विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. पवार कुटुंब एकत्रित आलं तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद मला होईल किंवा मी अभिनंदनचं ट्विट करेल. मी मागे सांगितलं होतं की पवार कुटुंब एकत्रित आलं तर त्याच्यासाठी मी 50 होर्डिंग लावेल शहरामध्ये माझ्या खर्चाने. मला आनंद होईल, मला वाईट वाटायचं काही कारण नाही. पण याच्यामध्ये मधल्या काळामध्ये विपर्यास करण्याचा प्रयत्न झाला आणि मला असं वाटतं की मी आजही त्या कुटुंबांनी एकत्रित यावं यासाठी माझ्या शुभेच्छा. कुणी विपर्यास कुणी केला? पुण्यातले जे तुमचे नेते आहेत पक्षातले यांनी विपर्यास केला होत असतं. आपण एखाद्या गाडीत प्रवास करत असताना गाडीतला एखादा प्रवासी खाली उतरून बाहेर सांगू शकतो की गाडीत अशी चुकीची चर्चा झाली. त्यांच्यामुळे ही वेळ आली का? माझ्यावर कुणामुळे ही कसल्याही युती आघाडीमुळे वेळ आली नाही. मी माझ्या सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून माझ्यामुळे कुणालाही कुठलाही निर्णय घेण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून या ठिकाणी बाहेर पडतो.